हॅलो, नमस्कार मंडळी. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची. आणि मी काल व्हिडिओ नाही अपलोड करू शकले कारण काल थोडीशी तब्येत डाऊन होती ना, त्यामुळे माझ्याकडून व्हिडिओ एडिट झालाच नाही. तर आजकाल मी सकाळचं 5 वाजताच उठते, म्हणजे जसा उन्हाळा लागलाय तसं. तर माझं उन्हाळ्यातलं रुटीन आणि थंडीतलं रुटीन खूप वेगवेगळं असतं, कारण मी थंडीमध्ये थोडंसं उशिरा उठते, थंडी वाजते त्यामुळं. आणि उन्हाळ्यामध्ये कसं गरमी असते ना, तर पहाटे लवकर उठलं ना, तर बाहेरचं एकदम वातावरण शांत आणि एकदम थंड असतं. तर पहाटे उठून थोडंसं बाहेर गेलं ना छान वाटतं. तर 5 वाजता उठल्यानंतर मी बाहेरचं अंगण झाडलं, पोर्च झाडलं, त्यानंतर पाण्याचा सडा मारला. पण दाखवलं नाही मी, कारण नेहमीच तेच दाखवायचं थोडंसं बोर झाल्यासारखं होतं ना, त्यामुळे मी नाही दाखवलं. तर हे आपलं बांबू प्लांट ठेवत असते मी काचेच्या वाटीमध्ये, मोठ्या बाउलमध्ये. आणि आपलं काचेचं कासव पण ठेवत असते मोठ्या प्लेटमध्ये. तर पाठीमागं पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला होता ना, मुळा डॅमचं पाणी येत नव्हतं, मग बोरचंच पाणी वापरावं लागतं. आणि बोरच्या पाण्यामध्ये खूप क्षार आहेत ना, तर काचेच्या बाऊला तुम्ही बघू शकता असं खरखरीत झालं एकदम, असं क्षार साचून. तर ते काय केलं, निघत नाही. आपण काय करतो, कधी कधी जे सिरॅमिकचे ग्लास असतात, मोठाले कप असतात ना, किंवा मोठाले ज्या बरण्या असतात, त्याच्यामध्ये पण आपण असं पाणी ठेवून झाडं, मनी प्लांट वगैरे लावत असतो. क्षारचे भांडे अजिबात व्यवस्थित पटकन निघत नाही. तर त्यासाठी मी काय करते, जे हार्पिक असतं ना, हार्पिक मी असं काचेच्या बाऊलला, त्या प्लेटला लावून ठेवते थोडा वेळ. म्हणजे 15-20 मिनटं जरी हार्पिक ह्या बाऊलला लावून ठेवलं ना, तर तुम्ही बघू शकता हार्पिक लावल्यानंतर ते क्षार आणि हार्पिकचं कसं रिॲक्शन चालू झालंय, थोडंसं असा फेस वाटतोय. तर 15-20 मिनटं लावून ठेवल्यानंतर हे बाऊल एकदम चकाचक निघतात, थोडे जरी घासले तरी. पण काचेच्या बाऊलमध्ये, बर्नीमध्ये असं आपण मनी प्लांट ठेवलं, झाडं ठेवले ना, तर काय करायचं, जे आपलं प्यायचं पाणी असतं ना, फिल्टरचं किंवा चांगलं पाणी, गोड पाणी, ते ठेवायचं. म्हणजे क्षार साचत नाही बाऊलच्या कडनी. असं इतक्यात आम्हाला मुळा डॅमच्या पाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, पाईपलाईन काहीतरी फुटली वगैरे होती ना, त्यामुळे आम्हाला मुळा डॅमचं पाणी येतच नव्हतं. त्यामुळे आम्हाला आहे ना, बोरचं पाणी, टँकरचं पाणी वापरावं लागलं. तर त्या पाण्यामुळं असं क्षार साचले होते साईडनी. तर हे एकदम क्लीन करून घेते मी नंतर. आता थोडा वेळ लावून ठेवते याला. काचेच्या भांड्यांना मी हार्पिक लावून ठेवलं. चहा केला मी, फौजी साहेबांना, मुलांना चहा दिला. आणि त्यानंतर सागरन मी गेलो जिमला. आणि त्यानंतर आता जिमवरून आल्यानंतर पुन्हा आंघोळ केली मी आणि आले किचनमध्ये. तर सकाळी घरातलं थोडंसं काम केलं ना, त्यामुळे मी पीठच नव्हतं मळून ठेवलं. कपडे फोल्ड करायचे राहिले होते, ते फोल्ड केले, थोडंसं काम आवरलं. सगळ्यात आधी पीठ मळून ठेवलं मी. आणि आता भाजी बनवूस तर पीठ छान भिजलं जाईल मग चपाती करायला. आता मी गवारीच्या शेंगा करणार होते, तर सागर काय बोलतो, मला तिखट गवारीच्या शेंगा नाही आवडत, तर मिठाच्या गवारीच्या शेंगा दोन्ही पण मुलांना खूप आवडतात. तर मग मी मिठाच्या गवारीच्या शेंगा केल्या. त्यानंतर लागली चपातीला. तर आकाश काय बोलतो, तुझी तब्येत पण थोडी डाऊनच आहे आज, आणि दाद्याला पण उशीर होतोय कॉलेजला जायला, तर मी तुला चपात्या भाजू लागतो, म्हणजे पटकन होईल. तर सकाळी सागर आणि मी जातो जिमला. आणि जाण्याआधी थोडंफार मी आवरून ठेवते, आणि जिमवरून आल्यानंतर लगेच मला स्वयंपाकाला लागावं लागतं, नाहीतर मग दाद्याला कॉलेजला जायला उशीर होतो. तर असं पटपट स्वयंपाक करावा लागतो. आणि फौजी साहेबांना पण ड्युटीला जायचं होतं ना, तर फौजी साहेबांनी पण नाश्ता केला आणि ते पण निघले ड्युटीवर आता. तर मी चपातीच करत होते ना, तर फौजी साहेब आले किचनमध्ये आणि आकाशला म्हणतात, आकाश, मम्मी आजारी आहे, मी चाललोय ड्युटीवर सकाळी, आणि संध्याकाळी घरी यायला किती वाजतील काही सांगता येत नाही, तर मम्मीची काळजी घे. तर डोक्यावरून हात फिरत होते, असं थोडंसं मला जीव लावत होते. आकाश काय म्हणतो फौजी साहेबांना, तुमच्या बायकोची फक्त तुम्हालाच काळजी आहे का? माझ्या आईची पण मला काळजी आहे, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ, तुम्ही निवांत जा. तर फौजी साहेब इतके हसत होते की बस. तर ताईंनो, मला असं स्वतःवर कधी कधी इतकं प्राऊड फील होतं ना, माझ्या मुलांच्यावर मी खूप छान संस्कार करू शकले. कारण मी फौजी साहेब फौजमध्ये असताना मुलांना घेऊन एकटीच राहिलेली आहे ना, तर मुलं म्हणजे पाहत आलेले आहेत, आपल्या आईला कोणीच नाही आपल्याशिवाय, तिला आई वडील नाही येतं, तिला माहेर नाही, ती कुठं जातच नाही आपल्याला सोडून. आणि त्यांना असं सांगत आलेली ना मी, त्याच्यामुळं तसे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. माझे सासू सासरे होते ना, तर त्यांना पण मुलं खूप जीव लावायचे, आणि आता पण आम्हाला खूप जीव लावतात. आणि माणूस जातीचं कसं आहे, ओली मातीन हजार गती. आपण जरी व्यवस्थित खात पित असलो, तब्येतीची काळजी घेत असलो ना, तरी पण तब्येत ही थोडीफार का होईना अपडाऊन होतच राहती. तर असं थोडी आजारी पडले ना मी, मुलांचा जीव असा हवळा होतो ना,
की ते खूप काळजी करतात माझी. फौजी साहेब घरी असो किंवा नसो ते मला ओढून ताडून दवाखान्यात येणार, दवाखान्यातून घरी घेऊन येणार. तर मला काही करता आलं नाही ना किचनमध्ये, तरी थोडंफार काहीतरी पोहे बनवणार, सँडविच बनवणार, मला थोडं खाऊ घालतेत, गोळ्या खाऊ घालतेत आणि झोप म्हणते तू, आणि बाकीचं सगळं घरातलं काम करतेत. एक झाडून घेईन, पोचा मारण, किचन आवरण, भांडे घासन. माझ्या मुलांना म्हणजे कोणतंच काम येत नाही असं नाही आहे, सगळं येतं त्यांना. पहिल्यापासून माझ्याबरोबर ते खूप क्लोज राहिलेले आहेत ना. तर असं शाळेतून आले, कॉलेजवरून आले, ते मी असं काही काम करत असले ना ते माझ्याजवळ येऊन बसणार आणि शाळेतल्या सगळ्या गप्पा गोष्टी माझ्याशी शेअर करणार. आणि आत्ता पण त्यांना तशीच सवय, कॉलेजमध्ये काय झालं काय नाही झालं, कुठं काय झालं, सगळं माझ्याशी शेअर करणार. तर त्यामुळं काय झालं आहे, माझ्यात आणि मुलांच्यात एकदम मित्रमैत्रिणीचं नातं तयार झालेलं आहे. खूप छान बॉन्डिंग आहे आमचं. फौजी साहेबांबरोबर ते काहीच नाही शेअर करत, कारण फौजी साहेब नेहमी तिकडंच राहिलेले आहेत ना फौजमध्ये. तर ते असं ड्युटीवरून आले ना त्यांना खूप घाबरायचे ते, त्यामुळं ते जास्त त्यांच्याजवळ जात नाही. पण जेवढे मोजके शब्द आहेत ना तेवढे त्यांच्याशी बोलतात ते, अजून पण त्यांना खूप घाबरतात. तर असं आहे, त्यामुळं ते माझ्याशी जास्त क्लोज आहेत. आणि त्यामुळेच ताईंनो मला खरंच खूप स्वतःवर प्राऊड फील होतं. ह्या पिढीचे मुलं पण एवढे संस्कारी असू शकतात हे म्हणजे कोणी म्हणजे कोणालाच वाटणार नाही. तर मी भरपूर उदाहरणं पाहिलेत, भरपूर मुलं पाहिले ना, तर नाही ताईंनो एवढे संस्कार देणं म्हणजे सोपं नाही आजकालच्या जमान्यामध्ये. अजून तरी माझे मुलं चांगले आहेत बरं का, पण इथून पुढं काही सांगू शकत नाही मी. कारण कसं आहे ना, कधी वेळ बदलन सांगता येत नाही. त्यामुळं आत्ताचं सांगते मी, तुम्हाला पुढलं नाही सांगत. कारण कलियुग आहे भाई, कधी काय होईन सांगता येत नाही, नाही का? कधी कोण काय कसं बदलन काहीच सांगू शकत नाही आपण. आता स्वयंपाक झाला, त्यानंतर आकाशने चहा केला. आम्ही दोघं चहा पीत बसलो हॉलमध्ये थोडंसं, आणि मी पुन्हा फ्रेश झाले. कारण मी अंघोळ झाल्यानंतर केस विंचरलेच नव्हते, तसेच होते. मग थोडेसे केस विंचरून मी बांधले थोडेसे, आणि आता भांडे घासायला लागले. तर आकाश म्हणतो 2 जाळ्या आहेत भांडे घासलेल्या, ते भांडे लावलेलेच नाही आहेत, मी ट्रॉलीमध्ये भांडे लावून देतो, तोपर्यंत तू लाग भांडे घासायला. माझे भांडे लावून झाले की मी तुला भांडे धुवू लागतो म्हणला. तर मी लागले भांडे घासायला. रात्रीचे भांडे मी घासून झोपत असते ना, त्यामुळे सकाळचे फक्त चहा पाण्याचे आणि स्वयंपाकाचे थोडेच भांडे होते. तर आकाशने तोपर्यंत किचन पलीकडलं सगळं पुसून घेतलं, गॅस क्लीन केला, आणि भांडे पण लावतोय आता. तर सकाळ सकाळ काय होतं, सागर जिमवरून आला की तो पण जातो कॉलेजला, फौजी साहेब जाते ड्युटीला, राजू जातो सकाळीच कामाला, आणि मग आकाश जातो संध्याकाळी 4 वाजता जात असतो क्लासला. तोपर्यंत मग दिवसभर आकाशच माझ्याजवळ असतो. 4 वाजता सागर येतो कॉलेजवरून आणि आकाश जातो क्लासला. त्यामुळे दिवसभर आकाश नाही तर सागर माझ्याजवळ असतोच, मी एकटी नसतेच. तर हे आता भांडे घासून झाल्यानंतर मी सकाळ सकाळ हे काचेच्या बाउलमध्ये हार्पिक लावून ठेवलं होतं ना, तर ते पण घासून घेते. तसंच ठेवलं होतं मी. जास्त वेळ लावून जरी ठेवलं तरी याला काहीच होत नाही काचेच्या भांड्यांना. फक्त जे स्टीलचे भांडे आहेत ना त्याला हार्पिक नाही लावायचं कधी, कारण हार्पिकने काय होतं, स्टीलच्या भांड्यांच्या वरची जी पॉलिश असते सगळी निघून जाती आणि स्टीलचं भांडं एकदम काळपट पडतं. तर बेसिनला सुद्धा हार्पिक लागून द्यायचं नाही. तिथं पडलं तरी पटकन धुवून काढायचं असतं, नाही तर बेसिन नळ सगळे काळपट होतात. काचेच्या भांड्यांना काही नाही होत किंवा सिरेमिकच्या भांड्यांना पण काही होत नाही. तर जे जास्तीचं हार्पिक होतं ते मी साईडला काढून घेतलं एका भांड्यामध्ये. आणि जास्त खरबुडी घासणी पण नाही घ्यायची, नाही तर क्रॅश पडत आहेत काचेच्या भांड्यांना. थोडीशीच अशी रखरखीत घासणी, जास्त कडक नाही आहे. तर त्या घासणीने मी असं थोडंसं घासून घेते भांडं. काचेचं बाऊल तुम्ही बघू शकता, तर एकदम चकाचक निघते. ते क्षार होते ना ते पण एकदम निघून जातात. आपण कासव ठेवतो ना, तर कासवाची जी प्लेट आहे ना, ती प्लेट, 2 बाउल सगळं व्यवस्थित घासून घेतलं मी. त्याच्यामध्ये प्यायचं पाणी ठेवलं आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी मस्त सजवून घेतलं आहे. तर ज्या बाउलमध्ये मी हे बांबू प्लांट ठेवत असते ना त्याच्यामध्ये पण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात म्हणजे छान वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये ना हे बांबू प्लांट, त्यानंतर मनी प्लांट हे आवर्जून म्हणजे त्यांना अशी आंघोळ घालावं लागते. जरी मनी प्लांट मोठ्या गमल्यामध्ये लावलेले असले ना तर त्याच्यावरती असं थोडंसं पाणी छिडकायचं असतं, म्हणजे मनी प्लांट आणि बांबू प्लांट असं छान राहतात. तर बांबू प्लांटला मी असं आंघोळ घालत असते 2-3 दिवसा मिळून किंवा 1 दिवसाआड, असं जसा वेळ मिळेल तसं. पाणी पण त्याच्यामधलं बदलत असते, तर एकदम छान राहतं हे बांबू प्लांट. मला वाटतं आता 2 वर्षाचं होत आलं आहे हे.
तर त्याचं म्हणजे एक लिमिट असतं, जास्त दिवस पण राहत नाही ते. त्याची एखादी काडी जरी खराब झाली ना, तर ती एक ती खराब होत जाते आणि सगळं बांबू प्लांट खराब होऊन जातं. त्यामुळं असं 1 दिवसाआड किंवा रोज जरी पाणी बदललं, तर मग आपलं बांबू प्लांट खराब होत नाही. आता काहींच्या मनात असं पण येऊ शकतं, की आपण वॉशरूम वगैरे क्लीन करायसाठी हार्पिक वापरतो आणि तेच हार्पिक आपण ही कासवाची प्लेट क्लीन करायसाठी म्हणजे वापरायचं का? तर हार्पिक म्हणजे बनवण्याची मशीन काही वॉशरूममध्ये ठेवलेली नसते किंवा ते लिक्विड काही वॉशरूममध्ये बनवत नाही येतं. ते लिक्विड म्हणजे पाण्याचे क्षार क्लीन करण्यासाठीच बनलेलं असतं. तर ते हार्पिक जर आपण ही प्लेट क्लीन करण्यासाठी, बाउल क्लीन करण्यासाठी वापरलं तर काहीच हरकत नाही. तर त्याच्यामध्ये जे कासव ठेवलेलं असतं ना, तर त्याला मी हार्पिक नाही लावलं. त्याला मी व्हाईट विनेगर, खाण्याचा सोडा आणि लिंबू हे वापरून थोडंसं क्लीन केलंय. पण तरी पण त्याने म्हणावं असं क्लीन होत नाही. जसं हार्पिकनी क्षार निघले जातात ना पाण्याचे, तसं काही वापरा तुम्ही त्यांनी ते क्षार व्यवस्थित निघले जात नाही. तर असं आहे. त्यामुळे मी ते प्लेट आणि बाउल क्लीन करण्यासाठी हार्पिकच वापरते. तर बाऊल आणि ते मी सगळं व्यवस्थित सजवून ठेवलंय. मला देवपूजा पण करायची होती. मुलांनी सगळे फुलं वगैरे काढून ठेवलेत. हे किचनवर आणून ठेवलेत त्यांनी आणि पलीकडलं किचन सगळं त्यांनीच क्लीन केलंय बरं का. तर अलीकडलं मी भांडे घासले, थोडंसं पुसून घेतलं आणि हे काल मी कडधान्य भिजू घातलं होतं ना, तर त्याच्यामधलं पाणी ओतून काढायचं. 1-2 पाण्याने धुवून मला हे बांधून पण ठेवायचं आहे आता मोड यायला. तर गरमी आहे ना, त्याच्यामुळं छान मोड येतात याला. गरम पाण्यामध्ये पण भिजायला घालायची गरज पडत नाही. मस्त मोड येतात गरमीमध्ये याला. आणि आम्ही पालेभाज्या पण कधी-कधी खात असतो आणि कडधान्य पण आम्हाला आवडतं, तर कडधान्य पण खात असतो आम्ही. तर हे पहा मूग, मठ आणि हुलगे. तर तिन्ही पण भिजवले मी. मस्त मोड यायला ठेवते आणि मोड आले की फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं आपण आणि जसं लागते तसं घ्यायचं मग. तर कच्चे मूग आणि कच्चे मटाची म्हणजे सकाळ-सकाळ नाश्त्याला पण सागर आणि मी खात असतो. तर कडधान्याला असं मोड आणण्यासाठी ना मी पांढरे कपडे केलेले आहेत. तर याच्यामध्येच मी असं कडधान्य बांधून ठेवते आणि रात्रभर बांधून ठेवले की त्याला छान मोड येतात मग. असं पातळ ठेवायचं. आता मला देवपूजा करायची होती आणि देव पण अंघोळीला काढायचे होते. तर एक मोठी परात घेतली मी. सगळे देव काढून घेते अंघोळीला आणि मंदिरामधले कपडे पण बदलून घेते. तर मंदिर पुसून घेतलं मी आणि मंदिरामध्ये कपडे अंथरून घेतले खाली. तर आज कपड्यांचं कलर कॉम्बिनेशन मी लाल पिवळं ठेवलंय. खाली लाल कपडा अंथरलाय आणि ज्या पायऱ्या असतात ना, आपण देवांची मांडणी करतो, त्याच्यावरती पिवळा कपडा अंथरलाय. तर आता मी देवांना अंघोळ घालते, स्थान देऊन देवपूजा करून घेते आणि देवांना फक्त अंघोळ घालायची होती. शनिवारी देव उजळत असते मी, कारण आपलं मंदिर आहे ना, शनिवारी आवरायला काढायला चांगलं असतं. असं म्हणतात, शनिवारी जर घर, दार सगळं मंदिर आवरलं ना, तर घरातली दळिद्री निघून जात असती असं म्हणतात. त्यामुळे मी शनिवारीच आवरायला काढते. त्यामुळे मी आज मंदिरामधले फक्त कपडे बदललेत आणि देवांना अंघोळ घातली, त्यांना स्थान दिलं आणि कलश घासून पुसून घेतलाय स्वच्छ. त्याच्यामधलं पाणी बदललंय आणि कलश पण मी मांडून दिलाय. तर आपल्या कलशातला जो नारळ आहे ना, त्याला कोंब आल्याला खूप मोठा झालाय आता. तर त्याच्यावरचा नारळ पण मला बदलावा लागेल. तर असं आपण आपल्या मंदिरामध्ये रोज देवपूजा केली आणि दिवे लागलेले असले मंदिरामध्ये, एकदम साफसुथरं स्वच्छ असेल ना, तर घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं. खूप छान वाटतं आणि दिवस इतका भारी जातो की बस.
तर हे पहा माझी देवपूजा झाली आता. तर देवपूजा झाल्यानंतर देवासमोर मी 2 भरण्यांच्यात असे मनी प्लांट आणि जे सिंगोनिया प्लांट आहे ना ते ठेवले त्याच्या कटिंग. तर असं हिरवं छान वाटतं सगळीकडे आपल्या घरामध्ये. मला तर असं वाटतं सगळ्या घरामध्ये गार्डन करू की काय. तर हे पहा मनी प्लांट असे बरणीमध्ये मी कटिंग ठेवलेत ना, छान वाटते. आणि धूप पण मी लावली. आता जे रांगोळी काढत असते ना मी, तर तो कडाप्पा व्यवस्थित धुवून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती रांगोळी काढते. आणि आकाश बाजारात गेला होता ना, तर त्यांनी हे बिजलीचे फुलं घेऊन आलाय. तर तेच मी देवाला वाहिलेत आता. जास्वंदीचे मी रोजच वाहत असते ना, तर आज ते नाही वाहिले मग. आणि कासवाची प्लेट, त्यानंतर हे फुलांचं बाउल मी घासून स्वच्छ करून ठेवलं होतं ना, तर ते पण मी आता इथं ठेवते. तर रांगोळी काढायची राहिली फक्त आता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.